हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा संपूर्ण भाग मी तुम्हाला सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये इंदिरा राणीची जी मस्ती आहे ती आपण मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत. तर इकडे पहिल्यांदा बुवा आणि गोट्या हे दोघेही नशा करत असतात आणि त्याच नशेत गोट्या बुवांना सांगत असतो की माझा एक भाऊ आहे आणि त्याच्या आयुष्यात नक्की चाललंय तरी काय, कारण त्याचं लग्न झालं आणि नवरा बायकोचं पहिला पटत नव्हतं, पण आता त्या दोघांना आवडू लागलेत. एकमेकांसोबत ते चॅटिंग करतायत, एकमेकांना चोरून भेटतायत. हे सगळं तो इंदिरा आणि राणीबद्दल सांगत असतो. परंतु बुवांना त्याला असं पटवून द्यायचं असतं की हे सगळं इंदिरा आणि राणीबद्दल नसून त्याच्या एका दुसऱ्या मित्राबद्दल आहे. पण शेवटी बुवा ते बुवा आहेत, त्यामुळे ते मनात म्हणतात, तू किती जरी नाही म्हणालास किंवा किती जरी माझ्यापासून लपवायचा प्रयत्न केलास तरी मला माहिती आहे हे सगळं तू राणीबद्दल बोलतोयस. आणि त्यांना देखील या गोष्टीचं खूपच कौतुक असतं. दुसरीकडे इंद्राला मात्र राणीची प्रचंड आठवण येत असते. त्यामुळे आता इंद्राला राणीशिवाय राहवत नाहीये. त्यामुळे तो कॉल करू का हा विचार करत असतो. पण परत त्याच्या लक्षात येतं की सगळे घरचे राणीच्या आसपास असणार आहेत, त्यामुळे कॉल करणं थोडंसं रिस्की राहील. म्हणून तो तिला हाय म्हणून मेसेज टाकतो. राणी देखील ऑनलाईन असते, ती सुद्धा मग त्याच्यासोबत चॅटिंग करायला लागते. थोडा वेळ चॅटिंग झाल्यानंतर, त्यांच्यातले नॉर्मल चॅटिंग झाल्यानंतर तोपर्यंत आई तिथे येते. आई आल्यावरती राणी दचकते आणि पुन्हा आतमध्ये झोपायला जाते. आई तिला ओरडते की तू हल्ली सारखं मोबाईलमध्ये काय बघत असतेस, पण आता मी इंदिरा सरांसोबत चॅटिंग करते हे राणी तर आईला सांगू शकणार नसते. त्यामुळे राणी गपचूप आतमध्ये निघून जाते. नक्की या मुलीचं का चाललंय तरी काय असा आईला प्रश्न पडतो. आतमध्ये गेल्यावर सुद्धा ती अंथरुणावर बसते आणि पुन्हा चॅटिंग करायला लागते. इंदिरा देखील तिच्यासोबत चॅटिंग करत असतो. पुन्हा आई आतमध्ये आल्यावरती राणी घाबरते आणि मग शेवटी झोपून जाते. पण मित्रांनो, राणी खरंच झोपलेली नाहीये. आई आतमध्ये पाणी प्यायला गेल्यावरती राणी डोक्यावर चादर घेते आणि गुपचूप ती इंद्रासोबत चॅटिंग करत असते. इंद्राला देखील खूपच आवडत असतं आणि जेव्हा राणीची रिप्लायज लेट येत असतात तेव्हा इंद्रा मात्र अजून जराच नर्वस होत असतो. त्यामुळे इंद्राचं देखील राणीवरती प्रेम वाढत चाललंय हे आपल्याला या भागात दिसून येतं. मग इंद्रा तिला थेटपणे कॉल करू का असं विचारतो. त्यावर राणी म्हणते, नको आता, मला झोप येते, आपण झोपूयात आणि उद्या बोलूयात. त्यावर तो जरा नाराज होतो आणि म्हणतो, आत्ताच्या आत्ता मला बोलायचंय. पण राणी बोलायला तयार नसते, कारण आई आणि बाबा देखील दोघेही जवळ असतात. मग पुन्हा शेवटी इंद्रा विचारायला लागतो, उद्या जे गुत्त्यावर जायचं आहे त्याचा काय प्लॅन आहे. त्यावर राणी देखील सांगते की हो, आपल्याला जायचं आहे. तोपर्यंत आईला संशय येतो की राणी चादरीच्या आड लपून कोणाशी तरी बोलतेय किंवा मोबाईल बघते. म्हणून ती येते आणि चादर राणीच्या डोक्यावरून काढते. ती गोष्ट राणीला समजली असल्यामुळे राणीने पटकन झोपून घेतलेलं असतं. त्यामुळे आईला हे समजत नाही की राणी नक्की मोबाईलवरती कोणाशी चॅटिंग करते आणि ती देखील लाईट बंद करून झोपून जाते. तेव्हाच इंद्राचा फोन येतो, कारण इंद्राला तर राहवत नाहीये राणीशी बोलल्याशिवाय. म्हणून तो फोन करतो आणि फोन केल्यानंतर इंद्रा तिला विचारतो, पहिला तिची चौकशी करतो आणि मग तिला विचारतो की आपण गुत्त्यावर जायचंय तर काय करायचं. त्यावर राणी म्हणते, मी सुद्धा गुत्त्यावर येणार आहे. त्यावर इंद्रा तिला या गोष्टीसाठी नकार देतो, पण राणी ऐकत नाही आणि मी पण येणार आहे, आपण आता उद्या बोलूयात, गुड नाईट म्हणून ती फोन ठेवून देते. पण इंद्राने मात्र इकडे मनाशी ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी राणीला गुत्त्यावरती न्यायचं नाही, कारण ते तिच्यासाठी रिस्की आहे आणि योग्य देखील वाटत नाही. इकडे सकाळी इंद्रा जॉगिंगसाठी बाहेर पडलेला असतो. तो एका ठिकाणी येतो आणि तो विचार करतो, कारण पुढे जायला दोन रस्ते असतात. एक रस्ता राणीच्या घराकडून जातो तर दुसरा रस्ता नॉर्मली दुसरीकडून जात असतो. पण राणीच्या घराकडून जाण्याचा तो विचार करत असतो. शेवटी तो विचार करतो की तू एवढं का मागे लागलायस. इंद्रालाच तो स्वतःला विचारत असतो की राणीच्या तू एवढं पाठीमागे का करतोयस, खरंच प्रेमात वगैरे तर पडलेला नाहीयेस ना. आणि याच सगळ्या गोष्टी ऐकून आणि स्वतःच्या मनाचं ऐकून तो राणीच्या घरचा रस्ता पकडतो आणि त्या ठिकाणाहून जॉगिंग करत जात असतो. तोपर्यंत राणी तिथे फुलं तोडत असते आणि राणीला तो बघून एकटक तिच्याकडेच बघत असतो. राणीचं देखील नकळत लक्ष इंद्राकडे जातं. ती थांबते आणि इंद्राला हाक मारते. सर, तुम्ही माझ्याकडे बघत होतात का असं ती थेटपणे तिथे विचारते. त्यांच्या दोघांच्या संभाषणामध्ये तोपर्यंत तिथून रस्त्यावरून शाळेच्या मुली जात असतात. त्यातली एक मुलगी पडते आणि ती रडायला लागते. राणी पटकन तिच्याकडे जाते आणि तिला उचलते आणि काही झालेलं नाहीये, तू घाबरू नको असं सांगते. पण त्या मुलीचं कॉम्पिटिशन असतं, डान्स कॉम्पिटिशन असतं आणि तिला
तिने त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला असतो, तिच्या पायाला लागलेलं असतं, त्यामुळे आता ती डान्स कसा परफॉर्म करणार यामुळे ती रडत असते. पण राणी त्या मुलीला धीर देते आणि सांगते की तू रडू नकोस, आपण आत्ता इथे रिहर्सल करूयात, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि चक्क राणी त्यांच्यासोबत डान्स करायला लागते. ती एवढा सुंदर डान्स करत असते की इंद्रा तिच्याकडेच बघत असतो, त्याच्या डोळ्याची पापणी देखील लवत नसते. तोपर्यंत पाऊस येतो आणि पावसामध्ये ओल्या चिंब राणीला बघून आणि तिचा डान्स बघून इंद्रा देखील खूप खुश होतो आणि तो तिच्याकडेच बघत असतो. मग शेवटी पाऊस थांबतो आणि त्यांची रिहर्सल देखील संपते. मग पुन्हा राणी इंद्राकडे येते आणि मग पुन्हा विचारते, सर तुम्ही नक्की काय बघताय? त्यावर इंद्रा पुन्हा काही ना काहीतरी चुकीचं कारण द्यायला सुरुवात करतो. त्यावर राणी चक्क म्हणते, सर तुम्ही माझ्याकडे असं बघू नका, नाहीतर तुम्ही प्रेमात पडाल. हे बोलल्यावर देखील इंद्रा तिच्याकडेच बघत असतो आणि असं काहीच नाहीये हे समजवण्याचा तो प्रयत्न करत असतो. मग पुन्हा राणी विचारायला लागते, जॉगिंगचा तुमचा हा तर रोजचा रस्ता नाहीये, मग तुम्ही इकडे कसे आलात? तर काही ना काहीतरी कारण देऊन तो तिला कटवण्याचा प्रयत्न करत असतो. मग पुन्हा तो विषय काढतो की खरं तर मला तुझ्याशी बोलायचं होतं आणि गुत्त्यावरती तू यायचं नाहीये, मी एकटा जाणार आहे हे सांगण्यासाठी खरं तर मी इथे आलेलो. पण राणी काहीच ऐकून घेत नाही आणि मी पण येणार, आपण दोघं मिळून हा प्लॅन एक्झिक्यूट करू असं ती सांगत असते. राणी तिचा प्लॅन सांगते, तो प्लॅन इंद्राला प्रचंड आवडतो. आणि मग आता आपण घरी जाऊयात असं म्हणून दोघे जण निघत असतात. त्यांचा हात एकमेकांच्याच हातात असतो. खरं तर इंद्रा राणीचा हात सोडायला तयार नसतो. राणी पुन्हा म्हणते, सर मी जाऊ का? तर इंद्रा पुन्हा विचारतो, हां तू जाऊ शकतेस. त्यावर राणी म्हणते, मी अशी कशी जाणार? त्यावेळेला इंद्राला मनातून वाटतं की हां तुला मला सोडून जायचं नाही आहे ना, मग हे स्पष्टपणे बोल ना. पण खरं तर इंद्राने राणीचा हात पकडलेला असतो, त्यामुळे तिला जाता येत नसतं. मग शेवटी राणी म्हणते, सर तुम्ही माझा हात पकडलाय, मग मी कशी जाणार? मग तेव्हा तो भानावर येतो, पटकन हात सोडतो आणि मग ते दोघे आपापल्या घरी जातात. आता हे दोघे मिळून खूप धुमाकूळ घालणार आहेत आणि पुढच्या एपिसोडमध्ये अगदी आपल्याला धमाल बघायला मिळणार आहे. त्यामुळे पुढचे एपिसोड तुम्हाला चुकवायचे नाही आहेत आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत काळजी घ्या.